ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. अवघ्या काही तासातच JCB चोरीचा गुन्हा उघड. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कामगिरी. वसमत तालुक्यातील इंजनगाव पूर्व शिवारातील आखाड्यावरून 20 लाखांची JCB चोरीस गेली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात लावून परळ जिल्ह्यातील 3 आरोपींना JCBसह ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार अंबादास भोरे राहणार आळगाव लासिना जिल्हा परभणी यांची 20 लाख रुपयांची JCB क्रमांक MH22 AM 1448 ही 3 ते 4 मार्च दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. अनेक ठिकाणी शोध घेऊन ही JCB मिळून आली नसल्याने त्यांनी वसमत ग्रामीण पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध 14 एप्रिलला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अनुषंगाने पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी गुन्हा उघड करण्याच्या सूचना गुन्हे शाखेला दिल्या होत्या. पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात सहपोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू यांच्यासह पथकाने तपासचक्र गतिमान करून गोपनीय माहितीदाराच्या सहाय्याने माहिती मिळवून संजय अंबादास इंगोले राहणार देगाव जिल्हा पूर्णा याला 15 एप्रिल रोजी ताब्यात घेऊन त्याची कसून विचारपूस केली असता त्याने अन्य साथीदारासोबत हा गुन्हा केल्याची कबुली दिली. तपास पथकाने गुन्ह्यातील अल्लाबक्ष महबूब पठाण राहणार पाथरी जिल्हा परभणी, युवराज उत्तम कंठाळे राहणार दहवंडी तालुका शिरूर या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेली 20 लाख रुपयांची JCB हस्तगत करण्यात आली. यानंतर तिन्ही आरोपींना JCBसह वसमत ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू, पोलीस अंमलदार शेख बाबर, गजानन पोकळे, किशोर कातकडे, विठ्ठल काळे, गणेश लेकुळे, तुषार ठाकरे, दीपक पाटील, दत्ता नागरे, अशोक काकडे यांच्या पथकाने केली. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.